नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 31 जुलै ते 1 ते 2 ऑगस्ट 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता असून कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे। मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वारे देखील बघायला मिळू शकतात। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता। अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रामध्ये आर्द्रता टिकून ठेवत आहे। तसेच पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र हे 31 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र आणि कोकण घाटमाथ्याकडे सरकण्याची शक्यता। त्यामुळे 31 जुलै ते 1 ते 2 ऑगस्ट 2026 या तारखेला महाराष्ट्रात काही भागात ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज हा वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही ठिकाणी मध्यम जोरदार पावसाची शक्यता देखील बघायला मिळू शकते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। विशाखापट्टणम, भुवनेश्वर, धनबाद, कोलकाता भारताचा पूर्व परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील। मात्र महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती जबरदस्त बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अळरणा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव मध्यम स्वरूपात राहील। राणाकोंडे, कानापूर, नेटुरगुंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर मडगाव, कुचकोडे, रिओना, जागवी, कास्टल रॉक तुफान पावसाचा अंदाज राहील। वास्को द गामा, पणजी, तिक्सा, अलगोटे, बिचेलियम, मपासा, पारसेम या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वेंगुर्ला, महापण, कुडाळ जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि कडेगाव, पट्टीगाव, तिगळा, कणकवली, पोंडा, राधानगरी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। मालवण, वायगणी, पैपकासालाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा, राधानगरी तुफान पावसाची शक्यता। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सकरपा या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो। कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। किनी, कोडाली, इचलकरंजी, कोल्हापूर मध्यम हलका राहील। परोळा, संगरूळ, मलकापूर, कोकुर्लाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि बिद्री, गारगोटीला जोर जास्त राहील। मुरगुड, निपाणी, चिकोडी, इस्पुर्ली, कागल मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। आजराला जोर जास्त राहील। नेसारी, अड्डाला मध्यम स्वरूपात राहील। कुरणवाडी, सांकेश्वरा, गोकाक, अलकंगीला हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच सल्लगा, श्रीगोपीकोडाची हलक्या स्वरूपात राहील। सांगली, मालगाव, देसिंग, अडाली, तेलसंग, धाकलपूर, बिलर्जत, कानामाडी या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे गिरडीला मध्यम स्वरूपात राहील। चिंके, आटपाडी, दिघाची, मसवड इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। मंगळवेढा, मारवाडे मध्यम स्वरूपात राहील। कुरुळ, बिलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लगर, वडगरी, अलूट, तुगव, उज्जैन, घोटाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या परिसरात राहील। मोल, अंगार, अरणगाव जोर पावसाचा जबरदस्त राहील। मेरबंग, पाणेगाव, बार्शिलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कुरुरवाडीला मध्यम स्वरूपात राहील। आणि तसेच अकलूट, माळशिरस, बेमले, टेंभुर्णी मध्यम पावसाचा अंदाज राहील। बराड, शिंगणापूर हलका राहील। बारामती, लुसंबे मध्यम पावसाचा अंदाज आहे। इंदापूर, बिगवन,
या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील आणि वैरभंग, पाणेगाव, बार्शी, परंडा, कोंडे, सेल्सिअस, करमाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्याकडे लाटे, फलटण तसेच लोणार, अद्राकी, बराड, शिंगणापूर मध्यम स्वरूपात राहील. मोल, दिग्सल, निंदाल, दहिवाडी, वडूज, औंध, रहिमतपूर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. आणि कराड, कडेगाव, विटा, रामपूर, पलूस, कानापूर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील. इस्लामपूर, नरसिंहपूर, आष्टा हलक्या स्वरूपात राहील. आणि तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील. कोयना, पठाण, आरवाडे तुफान पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टीकडे हडवी, मार्गा, तांबे तसेच दापोली, पाचपाणी, कलसीत, मंदनगर जोरदार पावसाचा अंदाज राहील. मेढा, उडाले इकडे जोर जास्त राहील. तसेच घोगरी, महाबळेश्वर, महाड, वर्धन, गोरेगाव इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे. बोर, शिरवळ, केटवल्ले मध्यम पावसाचा अंदाज राहील. पुणे जिल्ह्याकडे शहापूर, दाहेरी, सुसगाव, पुणे जोर मुसळधार स्वरूपात राहील. लवासा, जिटे इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे. टाला, इंदापूर, रोहाणा, कडणा, आंबे, कळवण तुफान पावसाचा अंदाज राहील. पुणे जिल्ह्याकडे मार्गाव, जेजुरी मध्यम स्वरूपात राहील. कडेगाव, दौंड तसेच राहूर, नार्वे, बोरी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील. पुणे, लोणी, कालभर, पुनावले, सुसगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे. शिक्रपूर, भांबर्डे, कर्जत, कुलधरण आणि चाकण, शिंदे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. वाडा, मनसर, मध, जुन्नर, ओतूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. अहिल्यानगरच्या भागामध्ये आले आणि टाकेडोकेश्वर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर, पारनेर, सुपे, काळेगाव, सुरेगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील. आणि बिटकेवाडी, कर्जत, कुलधरण, जामखेड, काडाश्री मुसळधार स्वरूपात राहील. आणि अहिल्यानगर, धनगरवाडी, शिरळ, महाका, बनास, निवासा जोरदार पावसाचा अंदाज राहील. देवळी, प्रवरा, आश्वी, लोणी, संगमनेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. श्रीरामपूर, तालिकाबंद, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव मुसळधार पावसाची शक्यता. तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा. चोंडी, अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेत मध्यम स्वरूपात राहील. मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. कर्जत, कुसर, वाडा इकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याणमली, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई विरार मध्यम पावसाचा अंदाज राहील. घाट माथ्याकडे जोर अधिक बघायला मिळणार आहे. शिवालय, वैशाखरे, कोटाले, राजूर, अकोला, इगतपुरी तसेच जव्हार, मोकाडा, त्र्यंबक, मुनगाववाडी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. पालघर जिल्ह्याकडे वसई विरार, उमरपाडा, पिलवी, सपाले, गोडमाल, वाडा, विसर, बनेगाव, कासाकरोड जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे अकोला, संगमनेर, आश्वी, लोणी आणि घारगाव, मांडवे, देवळी, प्रवरा जोरदार पावसाचा अंदाज राहील. नांदेड, शिंगोटे, निमगाव, शिन्नर, तिरडे, डुबरे, नाशिक, देवळी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागपूर, म्हसाकरे तसेच ओझर, जोपुलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील. अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता लासलगाव, पटोदा, ममदापूर, तालवड तसेच नांदगाव, मनमाड या भागात असून वणी, डोनांबे, चांदवडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. ओझर, कळवण इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. तसेच अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता जबरदस्त मालगाव, नांद्राणे, मालेगाव, अंजंग, निमशोडी, नामपूर तसेच सटाणा, औटी, ताराबाद, चिंचली या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, ब्रॅड, चिंचखेड, कुसुंबे, पिंपळणे, चोरवट, नागपूर, अंमली, कोकसानी ढगफुटी सदृश्य पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळू शकतो. धोंडाईचा, रानाला तसेच बोरच्या, अक्कलकोवा, तलोडा या भागातही ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता. आणि खेटिया, चिचोड आणि सेंदवा, वाडविके, सांगवी, सुले, भालाणे, घोडी, सर्ले, सात्रसेन या बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून ढगफुटीसारखा बघायला मिळू शकतो. धुळे जिल्ह्याकडे कापडणे, धुळे, अंजंग, अरबी, बोकरूड तुफान स्वरूपात राहील. जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, आडगाव, हिरपुरा, यावल, फैजपूर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे. अतिवृष्टीची शक्यता ही अंबळनेर, धरणगाव, एरंडल, जळगाव या भागात असून वडगाव, पचरा, पौर, जामनेरला मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील. आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये निंबे, चाळीसगाव, साईगव्हाण, कन्नड, हतनूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील. कालवड, मामदापूरला मुसळधार स्वरूपात राहील. एळुपा, देवगाव, फुलंब्री, श्री छत्रपती संभाजीनगर, संसी, पिंपरी, गंगापूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. धाकी, पाल, पैठण, अमरापूर, हंसापूर, बलम, टाकली मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील.
जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशिवछोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर इकडे मध्यम जोरदार पावसाची शक्यता। गुलापांगरी जालना बदनापूर देऊळगाव राजा सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अतिवृष्टीचा जोर बघायला मिळू शकतो। तसेच बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर बालम टाकली बीड कर्कम मध्यम स्वरूपात राहील। मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोल सोनपेठला मध्यम जोरदार पावसाची शक्यता। यलम चौसला धारूर केज इकडे मध्यम स्वरूपात राहील। परळी अंबेजोगाई घाटनांदुरा राणीसागो अहमदपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये कळमासा तारकेट बोंब पातूरकडा मध्यम स्वरूपात राहील। एडशीपेठ कामेगाव बेंबली इकडे मध्यम स्वरूपात राहील। वेरबंग पाणेगाव शिलाई मध्यम स्वरूपात राहील। तुळजापूर बडोला तानवाडी नलदुर्ग हुर्टी मुरम अलूर तुगाव उज्जैन घोटाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे। उमरगा घोटाला औराद शहाजानी मध्यम स्वरूपात राहील। भाटंजी किल्ल्याने इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। खिंतट औसा भाडा कोंड घाटेगाव मोरूड तसेच रायनापूर बोकडा लातूर रोड जोरदार पावसाचा अंदाज आहे। चिरांतपाल अचोला औराद शहाजानी हलसी भालकी बीदर हणीगाव झाकाल उदगीर मोरकी अणुउजूक जळकोट या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। देगलूर रुद्रला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। परभणी जिल्ह्याकडे मुखेड नरशिंग लोहा बुजुक इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। गंगाखेड पालमलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी जरी बोरी जंतूर सेलू अष्टी पाथरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड वाघाला बसमत पूर्णा पेटुंबरी कोंडलवाडी धर्माबाद तुफान पावसाचा अंदाज राहील। हिमायतनगर तमसा ढाकणी मोरचुंदी किनवटले जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली कळमनोरी इनापूर महागाव मावले जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्याकडे अतिवृष्टीची शक्यता। वाशिम बेथाट मालेगाव मंगळुरपी कर्जना खेडा परतूर महसूल या भागात बघायला मिळू शकते। बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद बीबी लोणार मेहकर डोंगाव कुदनापूर घाटबुरी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळू शकतो। चिखली अहमदपूर गिरडा बुलढाणा मोटाला पिंपरी गावली दिघी नांदुर्णा अडोल बुद्रुक अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। तसेच अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड जळगाव जमत अंधुर्णा पाथरुडा अतिवृष्टीचा जोर राहील। अकोला बोरगाव मंचूक गोरेगाव अळंदा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुलाई जबरदस्त स्वरूपात राहील। अंजनगाव सुजी अस्सेगाव चांदूर बाजार चिखलदरा सालदार निलाई अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। चांदूर बाजार आणि तसेच ब्राह्मणथडी अष्टी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरकेट पांडोणा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। अमरावती बडनेरा मोझारी तळेगाव चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव नांदगाव खंडेश्वर पल्लेगाव पुलगाव बाबुलगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे नेर लाटकेट धारवा मध्यम स्वरूपात राहील। यवतमाळ कलाम जामोडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। रुई जवई अनिद्या आणि साक्री चोंडी पसतखंडाळा तुफान पावसाचा अंदाज राहील। पंढरगवडा घाटंजी करंजी पटणबुरी निमगोडा अलिदाबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी कायर चंद्रपूर मोहर्ली कुटवाडा चौके चिमूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि गडचिरोली जिल्ह्याकडे चामोर्शी मुंसावली गडचिरोली इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील। तसेच अष्टी मुलचेरा एटापल्ली मध्यम जोरदार स्वरूपात राहील। गिरवाडा पाराकोट भांबरगड मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। धरणगाव मुरमगाव चिरमुरा नाटीचक देसिंग दिगोरी कुरकेडा बलिटोला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। देवरीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि भांडेरकडे लखनी साकोली संग्राने आडायल गोतंगाव पावणी भिवापूर मध्यम स्वरूपात राहील। भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कांदारी रामटेक पारशोनी कामटी वाघोली मध्यम पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पासगाव डोरली कमळेश्वर उमरी सावनेर मध्यम पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे बुरकुकटे धोतीवाडा कोडाली काटोल आरवी ओढणा लाडगड तळेगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। वर्धा देवळी कोल्हापूर वडनेर वाडकी पुणे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसेच गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिळा गोंदिया चांगझरी गोरेगाव आमगाव सेक्रेटोळा लांजी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसामध्ये।